10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं प्रमेय म्हणजे पायथागोरसचे प्रमेय। तर बघा पायथागोरसचं प्रमेय काय आहे ते, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। आता ते कसं हे आपण आता आकृतीवरून बघूया। तर आपल्या आकृती या ठिकाणी दिसते ABC। ओके, AB या ठिकाणी आपण C ने दर्शवलेला आहे, त्यानंतर BC बाजू A ने दाखवलेली आहे आणि AC ही बाजू आपण B ने दाखवलेली आहे। ओके, मग आता आपल्याला हा पायथागोरसचा प्रमेय नक्की काय सांगते तर बघा, त्रिकोण ABC मध्ये, आता या त्रिकोण ABC मध्ये बघा कोण ABC आपल्याला दिसतोय, B हा किती अंशाचा आहे तर तो 90 अंशाचा आहे। ओके, मग ABC हा म्हणजेच कोण ABC हा 90 अंशाचा आहे आणि म्हणून AC वर्ग, मग आपण आता तो पायथागोरसचा प्रमेय कसा वापरणार तर AC वर्ग म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग म्हणजेच राहिलेल्या दोन बाजूंचा वर्ग म्हणजेच AB वर्ग अधिक BC वर्ग, हा झाला पायथागोरसचा प्रमेय। ओके, आणि त्रिकोण ABCच्या बाजू कोणत्या आहेत बघा, तर बाजू BC, बाजू AC आणि बाजू AB या बाजूंच्या लांबी अनुक्रमे आपण कोणत्या वापरलेला आहे तर A, B आणि C वापरलेले आहेत है ना। आणि त्यानुसार जर या बाजूंचा जर आपण विचार केला तर त्यानुसार पायथागोरसचं प्रमेय कसं होईल बघा, तर B वर्ग बरोबर A वर्ग अधिक C वर्ग। थोडक्यात काय याचाच अर्थ आहे की AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग। ओके, हे आणि हे काय एक्झॅक्टली सेम आहे आणि यालाच आपण काय म्हणतो तर पायथागोरसचं प्रमेय असे म्हणतो। आणि याच्याशी रिलेटेड सराव संच 2.1 ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल।